चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर, शुभ दुपार. आपण महासेवा रेवा आश्रम अजनिया इथे थांबलेलो. खूप सुंदर असा आपला दुपारची भोजन विश्रांती सगळं झालेलं आहे. मस्तपैकी आज कन्यापूजन होतं त्यांचं, तिथं आपल्याला जेवायला होतं कन्यांच्या सोबत. तरी चला मंडळी, 3 वाजलेले आहेत आणि वातावरण फार एकदम चिल्ड गरम आहे, फुल गरम आहे. बघूया जरा थोडं चालू, थोडं थांबू असं करत चालूया. थांबून राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हटलं निघूया, विचार चाललेला 4 वाजता निघू, पण म्हटलं यार 4 वाजता निघण्यापेक्षा हळूहळू थांबू पण चालत राहू. तर चला, एवढ्या उन्हाच्या निघालेलो आहोत 3 वाजता. आता लगेच आपण 15-20 मिनटात एक छोटासा ब्रेक घेऊ. नर्मदे हर, चला नर्मदे हर. हे नर्मदा मैया की जय हो. अशीच मैया आपल्यासोबत चालत आहे, काही काळजी नाही. फक्त एवढंच का, नर्मदे प्रॉपर तटावरून नाही तर असं वरून चालतंय, असं पण चालेल. नर्मदा मैया दिसत राहते आपल्याला. आता थांबूया, 5 मिनटात थांबू, गरम झाला होता. नर्मदे हर, विश्वकर्मा. वा, मैयाचा घाट. जरा शांति से बैठो यार, निकालो सब कुछ, क्या बांध बूंद के बैठे हो. मैंने देखो शर्ट निकाल के उतार के रख दिया. आहा, श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी 3 वाजता निघालो, 3:20ला थांबलो. असा उघडा हा तो इधर पसीना. चार्जिंगला बसले आम्ही, चार्जिंगला बघायचं हे बघा वायरिंग, हे सगळे वायरिंग डिप्पी डायरेक्ट डिप्पीवर आकडा. खाली मशनी आहेत सगळ्या. आणि मी आज पुन्हा माझा नर्मदा मायाचा हात विसरलेलो आणि आमच्या लक्षातच नाही. आपलं चाललो, इथं बसलोय तरी ध्यानात नाही का आम्ही विसरलोय म्हणून. पण जिथं आम्ही मागं थांबलेलो एका दुकानामध्ये, तिथं पाणी घेतलं थोडा, तर ती पोरं धावत आली पुढं. आम्ही भेटलो नाही त्यांना. एक नर्मदा परिक्रमावासी भेटला, एक बाबा चालत होता आमच्या मागं. तो तिथं बसलेला, आम्ही बघितलेला बाबाला. बाबा बसला निवांत. आम्ही त्याच्या पुढं आलो ना की इथं खाली आतमध्ये आलो, रोडपासून जरा आतमध्ये. ती पोरं एवढी धावत आली. त्या बाबा, आम्ही त्याला दिसलो नाही, ते पोरांना. ते बाबाच्या हातात हे माझं ब्रह्मदंड दिलं आणि दिल्यानंतर त्यांनी सांगितलं परिक्रमावासी कबूल घ्या. बाबा जे आले त्यांनी आम्हाला बघितलं, आम्ही इथं घुसलोय. बाबा आले, बाबाने लट दिला. इस दंड को ले जाकर अपने घर के मंदिर करके रखना. त्याला नर्मदा मैया स्वतः आपल्या सोबत आहे, काही काळजी नाही. त्याला जरा विश्रांती करतो, मग करू का. नर्मदे हर. एकदम नर्मदा मैयाच्या किनारे बघा, अगदी जबरदस्त नर्मदा मैयाचा किनारा आहे. खूप मोठा पात्र होत चाललाय नर्मदा मैयाचा, बरं का. आता डॅम चालू झाला प्रॉपर, म्हणजे ओंकारेश्वर पासून एवढ्या लांबपर्यंत आता पात्र समजायला लागलं का खूप मोठा पात्र आहे. आणि पाणी खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय आता इथं नर्मदा मैयाचं, खूप मोठ्या प्रमाणात. खाली तटच नाही चालायला. सगळे शेतकरी लोकांनी काठी टाकलेले आहेत, कुंपण टाकलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला हे असं वरून चालावं लागतंय. पण नर्मदा मैयाच्या बाजूवरूनच चालतोय आपण, कुठून वेगळीकडून नाही चालत. तर चला मंडळी, जरा आराम करतो मग निघतो. चला मंडळी, कसले ढग आहेत. आज वास्तविक या ढगांनी आम्हाला वाचवलं. आम्ही निघालो, पण आज सूर्यनारायण भगवान चक्क ढगांच्या मागं लपलेला. आज खूप सुंदर, आज फुल ढगं आलेले आहेत, फुल ढगं, एकदम पांढरं शुभ्र ढगं आलेले आहेत. काही सुंदर दिसत ढगं आज. आणि एकदम वातावरण मस्त झालेलं आहे. चला, चांगलं वातावरण चांगलं आहे, तर चालून घेऊयात ना. तसा माझा अवतार कसा तरी झाला आता. वा, खूप सुंदर. हर.
पाहिल्या सुंदर, अतिशय सुंदर. हो. क्या बात है, क्या बात है, ये बात है. वा, एकदम मह्याच्या किनाऱ्यावर आला होता, पण कॉन्क्रीट आहे, एकदम किनाऱ्यावर आहे, रस्ताच बनलेला आहे. क्या जबरदस्त लग रहा है महाराज. अग्ग अग्ग मशे. वाह, काय सुंदर तट भेटला. चालला एकदम तटावरच आलो आपण. आनंद आला. मिल गया तट. तट मिलता है तो पता है उधर कितनी खेती है, देखो रास्ते मेरे को आनंद आता है तट में चलने के लिए, कुछ भी बोलो. उधर मना किया है. देखो ऑटोमेटिक आता है. हाँ ऑटोमेटिक. आपको भेजने जहाँ से जैसे रास्ता है जाना ही पड़ेगा आपको. तो रास्ता नहीं है. पुन्हा एकदा वायरिंगचा मांडव. काय मशनी लावल्यात. हंडिया देखेंगे. हाँ 7 और 8 में क्या ही फरक है. हे बघा शेती बघा, नर्मदा माईच्या किनाऱ्यावर सगळा मूग लावलेला आहे, मूग. आणि शेतीच्याच कारणामुळं रस्ते बंद करतात नर्मदा माईच्या तटावरून. इथं जरा चालायला रस्ता म्हणून हा आहे, नाहीतर आपल्याला आज जास्त सौभाग्य भेटलं नाही तटावरून चालायचं. तरीसुद्धा चला, जेवढं भेटलं तेवढं आपलं सौभाग्य समजायचं, आपल्या नशिबात आहे समजायचं. अक्षरशः पूर्ण एवढं ओललं आहे का आपले गुडघे एवढे पाय खाली जातील, एवढा ओल्ला केला आहे खाली. म्हणजे शेतीसाठी ओल्ला केला आहे संपूर्ण. आणि इकडली माती एकदम ही आहे, थोडा जरी पाणी पडला तर लगेच पाय आखमे जातोय इथं. आनंद आनंद. हाँ, हेच आनंद मिलना चाहिए. हाच आनंद भेटला पाहिजे. तटकम तटकम पटकम पटकम. तटावर तटातटाने पटापटा चाला. चला आपण एकदा हायपरलॅप घेऊया. हायपरलॅप. वा मंडळी, काय आनंद आहे. आत्ता भेटलाय तट. किती सुंदर. मगाचपासून आम्हाला अतिशय सुंदर तट लागलेला आहे, एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. एकदम नर्मदा मैयाच्या. हा 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 हा. मा नर्मदा मात श्री नर्मदे हर, जटाशंकरे हर. अतिशय सुंदर.
वो महाराज जी का शिवलिंग खोजो, मिला तो मिला, वो मैं कर रहा हूँ। आप शिवलिंग खोजो। यहाँ पे शिवलिंग मिल सकते हैं अभी अपन को। इथं म्हशी एवढ्या बिघडतात ना, आम्हाला बघून लय बिघडतात, लगेच पळतात म्हशी त्यातली बघते. म्हशी घाबरतात आम्हाला. घाबरायचं कारण आम्हाला एकाने सांगितलं का म्हैस ही महिषासुराचा अवतार आहे आणि नर्मदा मैया ही नर्मदा मैयाच्या शक्तीला पाहून ती म्हैस कधी पण बिघडत असते आमच्यावर. हां, ही पण महिषासूर मर्दिनी म्हणजे महिषासुराचे सर्व अवतार आहेत आणि हे नर्मदा मैया साक्षात शिवपुत्री, याला यांचं आणि तिचं पटत नसतं. नाही पटताय ना दोनों का. बाकी गाई बैल वगैरे काय ना शांत उभे असतात, फक्त म्हैसच आहे ना अशी बघतो आल्याला बघायला लागते आमच्याकडं आणि पळतात त्या. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. तर मंडळी पुन्हा लागलेला आहे आपल्याला एक बॅकवॉटर नर्मदा मैयाचा संगम नाही, हा आहे बॅकवॉटर. तर त्या बॅकवॉटरला आपल्याला एक नावेने पार करायचं आहे. कुठला संगम आहे? पनेली. लेकिन मैप में तो कुछ दिखाई नहीं दे रहा है है करके, बैकवाटर ही लग रहा है मेरे को तो. अच्छा, बाकुड़ नदी इधर लिखा है. अच्छा 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 अच्छा, इधर लिखा है बाकुड़ नदी संगम. या नावेने आपल्याला पलीकडे जायचं आहे. गेलेगा नाही ना बाबाजी. नर्मदे हार, नर्मदे हार. इथं पिपा पूल होता पण पिपा पूल तुटला आहे. हे बघा, इथं हा पिपा पूल होता तो तुटला आहे, म्हणून आपल्याला या बोटीने पलीकडे जायचं आहे. बाकुळ आणि काय दो नदी का नाम बोला, क्या बोला इसका? वो पनेली. हाँ, मतलब ही नदी जी येते बाकुल नदी, पनेली नदी, ही नर्मदा मैयाला संगम करते इथं येऊन. हे नर्मदा बाकुल किंवा पनेली संगम आहे. या संगमावरून आपण चाललेलो पुढं. चला, नर्मदे हर. ही दोरी आपण जरी घेतली तरी आपण पुढे जाऊ शकतो. आ जाओ आप मेरे आगे आ जाओ. बस मैं वो नहीं बोल रहा हूँ, ये रस्सी खींची जाना है उधर. अपन खींच सकते हो, आप खींच सकते हो. आमचा केवट, आमचा नावाडी आलेला आहे खूप मोठा. महाराज जी, नारायण नारायण नारायण, इसमें से गिर जाओगे ना तो आप मर जाओगे. हम 150 साल जियोगे. महाराज जी आमचा 150 वर्ष जगणार आहे. त्यांनी शपथ घेतले की मी 150 वर्ष जगणार आहे. 150 साल जिंदा रहेगा जी. हम 150 साल जिंदा रहेगा. चला, संगम झालेला आहे पार. आता पुन्हा जाऊया तटावर. चला चला मंडळी, संगम पार केलेला आहे पण पुढं पुन्हा चालायला रस्ता नाही आहे, त्याच्यामुळं थोडा वरून चालायचं आहे. पण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरूनच, म्हणजे इथून वरून चालायचं आहे आपल्याला. आता किनारा नाही आहे बोलते, पुढे भेटेल पुन्हा. चला जाऊयात. बाकुळ नदी, किती नद्या नर्मदा मैयाला संगम करतात. हे नर्मदा मैया डायरेक्ट बोललेली होती महादेवाला बरं का मी कुठल्याही नदीला संगम करणार नाही. म्हणजे नर्मदा मैया उगम केल्यापासून ते समुद्रापर्यंत नर्मदा मैयाने कुठल्याही दुसऱ्या नदीमध्ये स्वतःहून संगम केले नाही. उलट इतर नद्या
ह्या 999 नद्या नर्मदा मैयाला संगम करायला येतात. 999 तीर्थ आहेत हे नर्मदा मैयामध्ये संगम करायला येतात. स्वतःचे कष्ट हरण करण्यासाठी नर्मदा मैयामध्ये येतात. एवढा महिमान आहे नर्मदा मैयाचा. आणि त्यातल्या त्यात नर्मदा मैया समुद्रामध्ये सुद्धा जात नव्हती, पण महादेवाने सांगितलं ती लीला का काय नाही. ती एक कथा आहे, आता विसरलो ते मागं. ती आपण प्रॉपर नेमावरमध्ये बघा महाराजांनी सांगितलं का नर्मदा मैयाने आपले पाय समुद्रात का ठेवले. त्याची कथा नेमावरच्या ब्लॉगमध्ये आहे. तर कोणाला ऐकायची असेल तर पुन्हा ती ऐका. नेमावरच्या अगोदर किंवा नेमावरच्या नंतर एक स्पेशल ब्लॉग टाकलेला आहे, त्या महाराजांनी माहिती सांगितलेली नर्मदा मैयाबद्दल. तर असं आहे ते. चला भेटूया पुढं. जरा दमलो. हां हे बघा आहोत तटावरूनच, फक्त थोडा वरून. खाली थोडी शेती वगैरे पेरलेली आहे बघा, शेती करतात लोक इथं. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे बघा आणखीन एक कुटी भेटली जिकडे आपण थांबलेलो होतो. ही कुटी परमहंस कुटी. ह्या कुटीवर आपण बालभोग केलेला सकाळी सकाळी. जेव्हा नेमावरवरून आपण निघालो, रोडनी चाललो आणि ह्या कुटीवर आपण बालभोग केला होता. भरपूर प्रकारचा चिवडा होता बघा, वेगवेगळ्या प्रकारचा. बटाट्याचे वेफर्स, याचे वेफर्स, तो चिवडा, यो चिवडा, बुंदी, 5-6 प्रकारचा चिवडा होता. हा तो ठिकाण सकाळी सकाळी बालभोग केलेला. आता तो बघायला भेटतो, फार आनंद झाला. परमहंस कुटी नाव याचा. चला नर्मदे हर. नर्मदा नदीच्या मध्ये घर. कोंबड्या पण आहेत आतमध्ये, ओरडत आहेत त्या या टायमाला. हो बाय, संध्याकाळ दिले. किती सगळे कोंबडे आहेत, कोंबडे. चलो सगळा किनाराच आहे ह्या मैयाचा. पण खालून किनारा संपला. हा हा आंबा उंबर जांभूल बस तवरायची ते म्हणा. हे बघा खाली तटच नाही चालायला, सगळा तट संपून गेलेला आहे. म्हणून थोडासा वरून वरून चालावं लागतंय. पातोऱ्या पातोऱ्या आलूची वडी. हा घाम आला. चढ उतरून चढ उतर चढ उतर. मशीनचे बटन घर.
हरिहर आश्रम. खूप सुंदर आश्रम मेंटेन केलेला आहे. इथं पण आपण थांबू शकलो असतो. म्हटलं कशाला जाऊ, वेळ आहे आपल्याकडं चांगला, 1.5-2 तासाचा वेळ आहे. म्हटलं हांडिया किती इथून 5 किलोमीटर राहिले, जाऊ 1.5 तासात हांडियाला. 1-1.5 तासात थांबत थांबत म्हणजे नेमावरच्या एकदम समोर, प्रॉपर एकदम नेमावरच्या समोर. तर तिकडं जाऊ. थांबायचं असेल तर कोणाला हांडियाच्या अगोदर म्हणजे नेमावरच्या अगोदर एक 4 किलोमीटर ते 5 किलोमीटर अगोदर हा आश्रम आहे, हरिहर आश्रम. चला आपण पुढे जाऊया. चला मंडळी, नर्मदा मायापासून आपण पुन्हा वर आलेलो आहोत. कमसे कम अर्धा किलोमीटर. तिथून तट नाही आहे कारण की डॅम बनतोय ना तिथं. आणि तसं पण किती चिकना दिसतोय मी. कशामुळं? सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहेत. अतिशय सुंदर. आपल्याला सूर्यनारायण भगवान आज दिसलेच नव्हते कारण की आज ढगाळ वातावरणामुळे सूर्यनारायण भगवान तर जरा ढगात होते. आत्ता आले आणि चाललेत खाली. बरोबर वाजलेले आहेत 5:45. आणि 5:45ला पण एवढा उजेड आहे बघा. एक काहीतरी वेगळंच उजेड मारतोय आज, काय माहिती कशासाठी पण आहे. चला, सूर्यनारायण भगवंताचं दर्शन झालेलं आहे ते नर्मदेहर. तर चला मंडळी, आपण चाललेलो आहोत हांडियाला जाऊ आणि तिथं खेळूयात दांडिया. चला नर्मदेहर. बारिश गिरेगा लगता है ना थोड़ा थोड़ा. किधर गिर रहा है? आपने उधर से क्या? हाँ, हल्का हल्का गिर सकता है, ज़्यादा नहीं. नर्मदेहर. एकदम पहाड़ी के गाँव है. मस्त गाँव है एकदम पहाड़ी वाला. नर्मदेहर. 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 फुल दिखाओ. नर्मदेहर. जिंदगी भर, जिंदगी भर. नर्मदेहर. जिंदगी भर. नर्मदेहर. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आपण पोहोचलो हांडिया आणि हा चाललाय नर्मदा घाटाला. जास्त नाही, इथून 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर म्हणजे सध्या तरी जास्तच झाला. आता का मी तिथं जात नाही. एकदम नर्मदेहर एकदम प्रॉपरली तिथून समोर आपल्याला नेमावरचं मंदिर दिसेल, जे आपण महादेवाचं दर्शन केलं नेमावरला, सिद्धेश्वराचं. तर नेमावर समोरच आहे. आणि चला मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या नाभिस्थानावर. आज आपण नर्मदा मैयाच्या नाभिस्थानावर आलेलो आहोत. हांडिया पलीकडं आहे नेमावर, एकदम समोरासमोर हांडिया. पोहोचलो आहोत हांडियाला. तर आता आश्रम शोधूया, नंतर मग तुम्हाला भेटतो. त्याला आश्रम शोधून घेतो. नर्मदेहर. श्री विठ्ठल नर्मदेहर श्री वसुंधरा सेवा आश्रम हांडिया. चला, खूप सुंदर आश्रम आहे. आश्रम तुम्हाला नंतर दाखवतो मी. सर्वात पहिले तुम्हाला हे दाखवतो का आपण कुठं आहोत. मी तुम्हाला एक स्पॉट दाखवायला नेतोय. तो स्पॉट म्हणजे नेमावर समोर आमने सामने ज्या घाटावर जाताना आपण थांबलेलो होतो त्याच्या एकदम अपोजिट आपण आहोत. बघू, अंधार आहे, झूम होईल नाही माहिती नाही, पण कळून येईल का हा बाबा समोरच्या घाटावर आपण थांबलेलो. सिद्धेश्वर का मंदिर था ना? हो, नेमावर में सामने. सिद्धेश्वर. चलो देखते हैं. चलो नर्मदेहर. चला श्री विठ्ठल नर्मदेहर. हा बघा, हाँ यही सिद्धेश्वर मंदिर.
भगवान सिद्धेश्वराचं मंदिर, इस घाट के ऊपर मंदिर के ऊपर बैठ के अपन बहुत सारे बातें कर रहे थे सबसे. आणि आपण आहोत या तटावर, समोर नेमावर म्हणजे नर्मदा मैयाचं नाभिस्थान. हंडिया पण नर्मदा मैयाचं नाभिस्थान, फक्त नेमावरच्या नावाने प्रसिद्ध आहे. नेमावर के नाम से प्रसिद्ध है नर्मदा मैयाचं नाभिस्थान. कैसा लग रहा है? अपन नाभिस्थान से जाके वापस नाभिस्थान पे आए अपन. मेमोरी का कमजोर हूँ, पर आज याद आ गया कि बैठ के हम हाँ बात कर रहे थे. वो क्या हो वही घाट के ऊपर. ब्लैक हाँ काले पत्थर में मंदिर है हाँ ना, हाँ काले ऊपर पत्थर, वो लाल वाल दिख रहा है क्या वो? उधर उसे घाट के ऊपर बैठ के अपन बात कर रहे उसको भी थे. छोड़कर हम यहाँ आ गए. हाँ एकदम हमने सामने. कैसा लग रहा है? बहुत एकदम एकदम हाँ, बहुत तसल्ली समाधान हो बहुत गया. तसल्ली हो रही बहुत समाधान हो. है. खरं ओंकारेश्वर से 150 किलोमीटर दूर है. हा एवढं खास वाटते ना. खरंच आपण तिथं बसलेलो जाताना त्या तो लाल मंदिर दिसतंय का तुम्हाला? ओंकारेश्वर सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं. त्या घाटावर बसून आपण बोलत होतो तिथं त्या बाबाची पण शूटिंग घेतलेली बरं का. आणि अशा प्रकारे और इस तरह से हम पहुंच रहे हैं नेमावर. जब ओमकारेश्वर छोड़े थे तो बोला था अरे ओमकारेश्वर से अभी तो 150 किलोमीटर दूर आए, अभी तो यहाँ से 550 किलोमीटर दूर जाना, 600 किलोमीटर दूर. 600 नहीं, इधर से 900 किलोमीटर है महाराज. हाँ 800 अमरकंटक 800 900 किलोमीटर है. 700 800 800 वही लगा लो 900. फिर अब इतना दूर जाना पड़ेगा, फिर वहाँ से म्हणजे हम यहाँ जाऊन पुन्हा येणं म्हणजे 9 दुने अब हम ये कह 1800. सकते हैं कि ओमकारेश्वर से हम 150 किलोमीटर पास में है, पहले दूर बोल रहे थे. आता आपल्याला इथून ओंकारेश्वर जास्त नाही, फक्त आणि फक्त 155 किलोमीटर आहे. 155 किलोमीटर आपण बघा मारायला झाला तर आपण 4 दिवसात मारू शकतो. पण आपला 108 दिवसाचा संकल्प असल्यामुळं आपल्याला ते आता सावकाश करायचं आहे. कारण की आपल्या हातामध्ये अजून 9 दिवस उरलेले आहेत. तर 9 दिवसामध्ये 150 किलोमीटर आपण अजून निवांत मारूयात. तर बघूया चला. मध्ये मध्ये कुठेतरी आश्रमात थांबू. बाबाजीला पण आपल्याला मध्ये कुठेतरी सोडावं लागेल, कारण की आपल्यापेक्षा जास्त बाबांच्या हातात दिवस आहेत. आपके हाथ में कितना दिन बचा है? मेरे हाथ हमारे हाथ में 9. आपके 9 दिन है, मेरा 8 दिन अधिक लगा लो, 17 तारीख को, मतलब अजून 17 दिवस. 17 अप्रैल को. महाराजांकडे 17 दिवस आहेत, आमच्याकडे 9 दिवस आहेत. म्हणजे महाराज आप 2 दिन चलोगे हमारे साथ? और अभी हाँ 2-3 दिन. 2 दिन चलो, ज़्यादा आगे मत आओ, आपको तकलीफ हो जाएगा. नहीं मैं तो धीरे चलूंगा, हाँ. 5-7 किलोमीटर 8 किलोमीटर. 2 दिवस महाराज चालतील आपल्यासोबत. मेरा नंतर बाबाला आपण टाटा बाय बाय करू ना, आपण पुढे जाऊ. चला मंडळी, हा नेमावरचं दर्शन झालेलं आहे. नर्मदा मैयाचं नाभिस्थान, ही नर्मदा मैया आहे. तर चला आता जाऊया आपण आपल्या आश्रमाकडं. आता तुम्हाला मी जेवताना भेटेल आणि शुभरात्री करेन. आज आठवणी शुभरात्री करेन. आज याद दिलाओ शुभरात्री करने के लिए. शिवरात्रि नर्मदे. हाँ, शिवरात्रि करने के लिए याद दिलाओ. अभी नहीं करना है, बाद में करना है. अच्छा बाद में करना है, बोलना है. या चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. तर चला मंडळी, आजचा आपला 99वा दिवस एकदम आनंदाने सुखरूप पार झालेला आहे. आणि बऱ्यापैकी आज नर्मदा मैयाचा तट आपल्याला चालायला भेटलं बरं का. इथून पुढं आपल्याला आता तट नसणार आहे, क्वचितच एकदम भेटला तर. पण नाही, खाली विचारलं सुद्धा आम्ही भरपूर जणांना. नेमावरपर्यंत आपल्याला तट भेटतो. नेमावरच्या नंतर तो डॅमचा पाणी वगैरे ते सर्व इश्यू असतो. तर चला मंडळी, आपण आलेलो आहोत नेमावर, म्हणजे हंडिया. या साईडला हंडिया, पलीकडं नेमावर. आपला नर्मदा मैयाचं नाभिस्थान दाखवलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा आपण नाभिस्थानावर पोचलेलो आहोत. तिथून जाताना एकदा गेलो, येताना बरोबर आलो. तर इथून जास्त नाही, 150 किलोमीटर फक्त ओंकारेश्वर राहिलेलं आहे आणि ते आपल्याला 9 दिवसात पुढच्या पार करायचं आहे. आणि अगदी असं खेळत शेवटचे दिवस आलेले आहेत. तरी शेवटचे दिवस तुम्ही आपल्यासोबत कायम एकदम बनून राहा बरं का. व्हिडिओ कसे आहेत माहिती नाही मला, कसे बनतात काय नाही, पण मी टाकतो त्याच्यावर तुमचे कमेंट खूप छान छान येतात. तरी फार फार धन्यवाद. तर चला मंडळी, जास्त काय बोलत नाही. खूप सुंदर आश्रम होता बरं का हा. खूप सुंदर आश्रम. हां, आणि या आश्रमामध्ये खूप सुंदर व्यवस्था आहे. छान व्यवस्था, संडास बाथरूम टॉयलेट वगैरे एकदम व्यवस्थित आहे. राहायला भारी, व्यवहार त्यांचा एकदम सुंदर आणि खूपच सुंदर. खरंच मजा आली. जे इथं सेवा करतात नवरा बायको आहेत, खूप छान सेवा करतात. तर चला मंडळी, आज मस्त आपल्याला पंखे आहेत, तर आज आपल्याला गरम होणार, तर आपल्याला गरम नाही होणार. तर चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. उद्या भेटूयात. शिवरात्री. नर्मदे हर.